चला, गरमागरम बिना तिखटाची स्पेशल पावभाजी आमच्या असीमसाठी तयार आहे. निविताई, पावभाजी खूप छान दिसते आणि वास पण खूप छान येतोय. छान येतोय ना? मग पटकन एक घास खाऊन बघ आणि सांग की तुझ्या निविताईला पावभाजी जमली आहे का नाही जमली आहे ते. हा हो. तू पण खाऊन बघ ना धन्या. हो हो. खूप छान झालीये. कशी झालीये? तृप्ती. तृप्ती? कोण तृप्ती? अरे धन्या, मी विचारते पावभाजी कशी झालीये? अगं म्हणजे तुझ्या हातची पावभाजी खाऊन माझ्या आत्म्याला तृप्ती मिळाली असं म्हणायचं मला. काय धन्या, तू पण ना. निविताई, भाजी एक नंबर झाली हा. बिलकुल तिखट नाहीये भाजी. देवी, खरंच कमाल झाली या. नाही म्हणजे पावभाजीचा बिझनेस करायला काही हरकत नाही तुला. आणि तुला भाज्या चिरायला ठेवते, चालेल ना? तुझ्यासाठी तेही करायला तयार आहे मी नेहमी. अशा पटापटा भाज्या कापेन ना तू, म्हणजे बघतच राहशील. बरं ठीक आहे, आधी पुढ्यातली भाजी संपव. हो खातो बाई, खातो. निविताई, निवी, तू पण खा ना. बरं निवी, आज असीम पहिल्यांदाच तुझ्या ऑफिस मध्ये गेला होता ना? काय कसा होता पहिला दिवस? काय रे असीम, मस्ती नाही केली ना? आता उचलत नाहीये फोन. कसा उचलेल? लाज वाटत असेल ना. अश्विनी, त्या 50 रुपयाच्या आईस्क्रीम साठी त्याची लाज कसली काढतेस तू? काढणारच. त्याची बायको या घरात आल्यापासून ना शिंग फुटली आहेत त्याला. परवा देखील मला कसं बोलला बघितलं ना तुम्ही बाबा. हा, आता बघते ना माझ्या परमिशन शिवाय माझ्या गोष्टींना कसे हात लावतात ते तिघ जण. त्या सगळ्या कपाटांना, ड्रॉवर्सना, अगदी फ्रीजला सुद्धा लॉक लावून टाकते की नाही बघा. अश्विनी, हे अति होतंय. हो, तुमच्या मुलांनी जे काही केलं ते अति नव्हतं? माझ्या मुलीचं आईस्क्रीम चोरलं त्याने, ते बरोबर होतं? अश्विनी, शब्द जरा जपून वापर. चोरलं काय चोरलं नाही म्हणजे मला मान्य आहे की यशने ते आईस्क्रीम घ्यायला नको होतं आणि असीमला तर त्याहून द्यायला नको होतं, पण म्हणून तू काय माझ्या लेकाला चोर म्हणशील? हो, चोरलंच म्हणणार मी. अश्विनी, स्वतःच्या धीराबद्दल अपशब्द वापरू नकोस. कुठला धीर? हा बाबा, धन्य आता आपला राहिलाच नाहीये. तो ना आता असीमचा केअरटेकर आणि बायकोचा बैल झालाय फक्त. बस झालं अश्विनी, उगाच काहीतरी बडबडू नकोस. असीमला भूक लागली होती म्हणून यशनी त्याला आईस्क्रीम दिलं आणि तेही माझ्या डोळ्यासमोर. वा, बघितलं? बाप पोराला साक्षी. अश्विनी, मालती, यशला असीमला आईस्क्रीम तुमच्यामुळे द्यावं लागलं. आमच्यामुळे म्हणजे? तुम्ही त्यांच्यासाठी जेवणच ठेवलं नव्हतं. असीमला खूप भूक लागली होती म्हणून यशनी ते आईस्क्रीम त्याला दिलं. बघितलं ताई, बाबा आता आपल्यावरती आरोप करतायत. अहो, आम्ही काय ठेका घेतलाय का सगळ्यांचा? सगळ्यांसाठी मरमर मरायचं आणि वर बोलणी आम्हालाच खावी लागतात, नाहीतर काय. आणि बाबा, धन्याने घरच्या अर्ध्या खर्चाची जबाबदारी घेतली होती ना, मग कुठेच पैसे? अश्विनी, त्याला एक दिवस तरी दे. बाबा, मी म्हंटल होतं यापुढे मी खर्च करणार नाही म्हणून. म्हणजेच यापुढे एक दिवस काय, एक मिनिटही खर्च करणार नाहीये मी. हे बघ अश्विनी, यश आला ना की त्याच्याशी बोलून आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू, पण त्यासाठी सगळ्या गोष्टींना कुलूप घालणं हा काही पर्याय असू शकत नाही ना. बाबा, यापुढे मला कुणीही समजावायला जाऊ नका. या घरातला सगळा खर्च मी आणि अभय उचलतोय, लक्षात ठेवा सगळ्यांनी.
त्यामुळे यापुढे किचन मधली कुठलीही गोष्ट माझ्या परवानगीशिवाय वापरायची नाही म्हणजे नाही. माझ्या परमिशन शिवाय आता ते तिघं पाणी तरी कसे पितात ना बघतेच मी. तू खा तू खा. काय झालं निवी, तू अशी गप्प का झालीस? ऑफिसमध्ये काही झालंय का? थोडा प्रॉब्लेम झाला रे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? मीटिंग सुरू असताना असीमच्या हातून चुकून क्लायंटच्या पेपरवर चहा सांडला. काय? हो, आणि तो चहा नेमका त्या क्लायंटच्या फाईलवर सांडला आणि त्या फाईलमध्ये आमचे ऍक्च्युअल वर्किंग प्लॅनचे पेपर्स होते. अरे बापरे, पण असीमने हे मुद्दामून नाही ना केलं? मुद्दामून नाही रे, पण एवढ्या लहान मुलाला तुम्ही मीटिंग मध्ये बसूच कसं दिलं असे ते क्लायंट आमच्या सामंत सरांवर ओरडायला लागले आणि मग सामंत सरांनी मला पण खूप ऐकवलं. मग निवी आता पुढे कसं करणार आहेस तू? नाही माहिती रे धन्या, पण ज्या बायका त्यांचं घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतात त्यांचं मला खरंच आश्चर्य वाटतं रे. हो ग, खरंच. म्हणजे घरचं सगळं बघून नोकरी करणं, त्यात मुलांना सांभाळणं, मला असं वाटतं की ह्यासाठी ना एक स्पेशल काहीच लागत असलं. म्हणजे बघ ना, एवढी सगळी कामं करायची आणि तेही स्ट्रेस न घेता. खरंच कौतुकाची गोष्ट आहे ग. धन्या दादा, ही सगळी माझीच चूक होती. मी ते बिस्किट घ्यायला जायलाच नको होतं. मी ते बिस्किट घ्यायला गेलो आणि त्या काकांच्या हाताला धक्का लागला आणि चहा सांडला फाईलवर. असीम, तू हे स्वतःवर का घेतोयस? मान्य आहे की तुम्हाला न विचारता ते बिस्किट घ्यायला नको होतंस, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेव बाळा, आणि बाकी सगळं मी मॅनेज करेन. ओके? बरं निवी, पाऊस संपले. असीम, जरा आणतोस का? प्रणय, जरा गरम करून द्या. धन्या, आज ऑफिसमध्ये जे काही झालं त्यामुळे असीमला गिल्ट आलं असेल का रे? निवी, तुझे बॉस असीमला परत तुझ्या ऑफिसमध्ये येऊ देतील का? लहान मुलांना ऑफिसमध्ये नाही आणायचं अशी ताकीदच दिली त्याने मला. त्यामुळे मला कळत नाहीये काय करायचं. शाळा सुटल्यानंतर असीमला कुठे ठेवायचं आणि मला जॉब पण सोडून नाही चालणार. चालेल. काय? निवी, मला असं वाटतं तू असीमच्या देखभालीसाठी जॉब सोडलास तरी चालेल. धन्या, काय बोलतोयस तू? निवी, मी विचार करूनच बोलतोय. तू नोकरी सोड बिनधास्त. पण धन्या, मी नोकरी सोडली तर सगळ्या खर्चाचा भार तुझ्या एकट्यावर येईल आणि मला तसं नाही करायचं धन्या, प्लीज. हे बघ निवी, तुझ्या जॉब सोडण्याने तुझ्या डोक्यावरचा ताण कमी होत असेल आणि असीमचं भलं होत असेल तर काय हरकत आहे? म्हणजे पुढचं पुढे बघू ना आपण. कसं बघणार आहेस तू? अगं त्यात काय एवढं? हे बघ, मी माझं गॅरेज माझ्या एकट्याच्या हिमतीवर उभं केलंय. मग अजून थोडीशी हिंमत वाढवून आणखी कामं मिळतील. धन्या, हे काय एवढं सोपं नसतं हा. आणि आता आपला खर्च वाढलाय अरे. तुझ्या एकट्यावर हा खूप जास्त भारी येईल. निवी, माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं नीट करेन. धन्या, सामंत सरांचा फोन आहे. बघ उचलून काय म्हणतात ते. स्पीकरवर लाव. हॅलो सर. हा निवेदिता, सॉरी एवढ्या रात्री फोन करतोय. इट्स ओके सर, बोला ना. आज तुला जे मी सांगितलं ते लक्षात आहे ना? कशाबद्दल सर? तुझ्या भावाबद्दल. हे बघ निवेदिता, तू तुझं पर्सनल लाईफ तुझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये आणू नकोस. आज जे झालं ते पुन्हा होता कामा नये. मला एक कळत नाही, तू त्याच्यासाठी डे केअर किंवा बेबी सिटरचा ऑप्शन का नाही निवडत? पण सर ही गोष्ट, कारण तू वर्किंग वुमन आहेस. तुझ्या पुढे दोनच पर्याय आहेत, एक तर भावाला वाढवणं किंवा नोकरी. अँड ॲज आय नो यू आर दॅट मच रिस्पॉन्सिबल, तू योग्य तेच निवडशील. भाऊ. सॉरी? सर, मी माझ्या भावाला निवडतीये. व्हॉट? हो सर, मी ही नोकरी सोडतीये. तू
तू विचार करून बोलतीयस ना? हो सर, मी पूर्ण विचार करून बोलतेय. आज मी असीमला माझ्या ऑफिसमध्ये आणलं हे कदाचित चुकीचं असेलही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता सर. पुरुषांना आपल्या मुलांची सोय त्यांच्या बायकांकडे किंवा इतर ठिकाणी करता येत असेलही, पण एका वर्किंग वुमनला या परिस्थितीत ते शक्य नाहीये सर. एका वर्किंग वुमनला आपल्या मुलाला दुसऱ्याच्या भरोशावर सोडणं हे किती रिस्की वाटत असेल ना, हे तुम्हाला कळणार नाही सर. त्यासाठी एक बाई होणं गरजेचं आहे. सर, तुम्ही भाऊ आणि नोकरीमध्ये निवड करायला सांगितलं, तेच खरं तर माझ्यासाठी खूप ऑड होतं, पण विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट हा प्रश्नच चुकीचा आहे सर. निवेदिता, मी तुझ्या इमोशन समजू शकतो, पण तू जरा विचार कर, मी जर अशी सूट ऑफिसमध्ये प्रत्येकाला दिली ती कसं चालेल? तू जरा भावनांपेक्षा प्रॅक्टिकली विचार कर ना. आणि फायनली मी बिझनेस रन करतोय, बेबी सिटर नाही. हो सर, मी तुम्हाला दोष देतच नाहीये, मी या परिस्थितीला दोष देते, बाईपणाच्या अभाग्याला दोष देते मी सर. शेवटी बाईलाच कॉम्प्रोमाइज करावं लागतं हे म्हणायचंय मला, आणि ते मी करणार सर. मी हा जॉब सोडते. निवेदिता, तू पूर्ण विचार करून हा निर्णय घेतेस का? नाही, एक दिवस तू विचार करायला अजून घे. माझा निर्णय झालाय सर. या क्षणी मला माझ्या भावाची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. अगं, पण तुझ्या भविष्याचं काय विचार केलाय? सर, माझ्या भावाच्या भविष्यासाठी सध्यापुरतं मी माझं वर्तमान बाजूला ठेवणार आहे, आणि भविष्यामध्ये मी दुसरी नोकरी बघितली तर अशी नोकरी बघीन तिथे माझ्या भावाला नक्कीच समजून घेतलं जाईल. आय एम सॉरी टू से निवेदिता, पण तुला अशा प्रकारची मुभा कुठलंच ऑफिस देऊ शकत नाही. पण ठीक आहे, तुला तुझ्या पुढच्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. बाय. बाय सर. धन्या, तुझ्या विश्वासामुळे आज मी हा निर्णय घेऊ शकले. थँक्यू सो मच धन्या. आता मला जरा मोकळं मोकळं वाटतंय. ताई, दादा हे घे पाव. हा. हळू हा, गरम आहेत. हो. निविताई, काय झालं? तू एवढी हॅपी काय दिसते? तुझ्या निविताईने नोकरी सोडली आणि आता ती फक्त तिच्या असीम सोबत असणार आहे. काय? खरंच? तू माझ्यामुळे नोकरी सोडलीस? असीम, तू आता हा सगळा विचार करू नकोस. तू पावभाजी खाचल. अगदी बरोबर बोलते निविताई. आता तुझा धन्या दादा आहे ना, टेन्शन कशाला घेतोस? हा, चला आता मस्त पावभाजी खा. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. राजा मी तू राणी, ऊन पावसाची ही कहाणी, जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं कळतणारे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांद. असं का बघतोस? काय नाही, मी तू खोटं बोलतोयस माझ्याशी? मी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे, तुला चांगलंच ओळखते मी धन्या. हे निवी, खोटं कशाला बोलू? मी आपलं सहज असं धन्या, मी पाहिलं तुला, तू बघत होतास माझ्याकडे. का बघत होतास सांग ना? ते निवी, तू आज खुश दिसतीयस म्हणून बघत होतो. काय झालं, तू एवढी खुश कायस? डोक्यावरचं टेन्शन गेलंय. हा, तू जॉब सोडलास ना निवी? तू बरं केलंस जॉब सोडलास ते. तुला असं खुश बघून खूप बरं वाटतंय. आज मला किती फ्रेश वाटतंय काय सांगू.
जॉब सोडल्याची सल आहे मनात, पण असीमसाठी जॉब सोडलाय त्यामुळे एवढं दुःख नाहीये. आता मी व्यवस्थित असीमकडे लक्ष देऊ शकेन. मला त्याला शाळेत सोडता येईल, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देता येईल. खूप बरं वाटतंय मला. दिविताई, मला पण बरं वाटते की तू आता माझ्या बरोबर राहणार. हो, आता मी तुझ्या सोबतच असणार आहे कायम आणि चांगलाच अभ्यास करून घेणार आहे तुझ्याकडून. बरं निवी, आज एक माणूस स्वतःहून आवरून आलाय. मस्त इस्त्री केलेले कपडे घातलेत, इनशर्ट करून आलाय, केस पुसून आलाय. मग कसा दिसतोय मी? कसा दिसतोय? मस्त माझा राजकुमार. पण राजकुमारचं बटन आज परत तुटलेलं दिसतंय. हो निविताई, तू कालच तर लावलं होतं बटन, परत तुटलं. हो, परत तुटले. थांब, मी लावून देते. निवी थांब, मी लावतो, तू जा. अरे 2 मिनिटात लावून देते, थांब. निवी लावतो म्हटलं ना मी. आणि तुला किचन मध्ये काम असतील ना, नाश्ता करायचंय, असीमचा डबा तयार करायचाय, तू जा. बरं ठीक आहे. असीम, धन्या लावून देला बटन. बाप रे, काय झालं? काय नाही, ते मी बघतो, तू जा. बरं चल, मी आले. ये इकडे. काय रे? हा, मला बटन लावता येत नाही? खरंच येतं? येतं म्हणजे काय? येतच. हे तुझ्या धन्या दादाला ना सगळं करता येतं, कळलं? हो ना, मग पटकन शिव, नाहीतर उशीर होईल मला. तू मला कमी समजतोस काय रे? हा, आता असं शिवून देतो ना तुला, बघ. आधी त्या सुईमध्ये धागा तरी येऊन दाखव. हो बाबा, हो. थांब जरा, थांब. हे काय, हे बघ. ओ थांब, हे बघ. हे ना, या सुईमध्ये तर धागा टाकता येत नाही, तू काय शिवून देणार आहेस माझं बटन? अरे थांब जरा, हे बघ. आता बघ कसं होईल पटकन. हे बघ, आता कसं? दादा, नीट शिवून दे, नाहीतर परत निघेन. शिवतो, शिवतो. असं शिवतो ना की पुढची 100 वर्ष काही निघणार नाही. अच्छा, 100 वर्ष? चल बघतोस 100 वर्ष कसं टिकते. चल. नीट उभा राहा. हळू करा, नाहीतर तोडशील मला. हो रे, नाही टोचत. थांब जरा. ए दुर्योधन, कशाला हसतोस? मी कुठे हसतोय? मी तर बटन शिवतोय. मला माहितीये तू काहीतरी विचार करतोयस. का हसतोयस सांग? अरे काय नाही रे, हे बघ, बटन शिवून झालं बघ. थांब. बरं, एक काम कर, बॅग भरून घे. सगळ्या वह्या पुस्तकं घेतलेत की नाही बघ जरा. अरे दुर्योधन, तुझं लक्ष नाहीये का? मी कालच बॅग भरून ठेवलीये. हो का? मग एक काम कर, त्यातलं एक पुस्तक काढ आणि वाचत बस. हा, आणि हे ठेव, मी आलोच. सासूबाई, फ्रीज लॉक केलाय का कोणी? उघडत नाहीये. सासूबाई, फ्रीज लॉक केलाय का कोणी? हो, मी लॉक केलाय फ्रीज. का? कशासाठी? कारण आपल्या घरात चोरी व्हायला लागली आता, म्हणून. चोरी? हो, चोरी. एक मिनिट. अश्विनी वहिनी, काय बोलतेस तू? स्वतःच्या घरात कोण कशाला चोरी करेल? धन्या, तूच केलीयस चोरी. काय? मी चोरी केली? काल राशीसाठी आणलेलं आईस्क्रीम तू त्या असीमला देऊन टाकलंस. दिलंस की नाही? हो, मी दिलं, पण कारण नकोत मला. तू चोरी केलीयस. गप. अगं अश्विनी वहिनी, ते आईस्क्रीम असीमलाच दिलं ना? ह्यात चोरी कसली? आणि एवढंच असेल तर मी खाली जाऊन दुसरं घेऊन येते आता. त्याची काही गरज नाहीये आता. आणि मुळात
तुझ्याकडनं काही घेण्या इतपत परिस्थिती नाही आली आहे माझ्यावरती अजून. अगं काय बोलतेस अश्विनी वहिनी? पण हे सगळं असंच चालू राहिलं ना तर माझं सगळं सामान कधी संपलंय मला कळणारही नाही. आणि म्हणून लॉक केलाय मी फ्रीज. पाच झाला अश्विनी. काल तू रागात होतीस म्हणून मी जास्त काही बोललो नाही, पण आता तुझं अति होते हा अश्विनी. अगं आपण सगळे एकाच घरात राहतो ना, मग त्याचेही तुकडे करायला निघालीस तू. एक गोष्ट नीट लक्षात ठेव अश्विनी, काही झालं तरी या घरात दोन चुली पेटणार नाहीत. बाबा मला ते काही माहित नाहीये. यापुढे तुम्ही तिघांनीही माझ्या सामानाला हात लावायचा नाही.